मित्रांनो, काका मला वाचवा ही हाक तुम्ही कधी ना कधी नक्कीच ऐकली असेल. पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभ्या असलेला शनिवार वाडा, एका बाजूला मराठा साम्राज्याचा अजोड पराक्रमाचा साक्षीदार, तर दुसऱ्या बाजूला अनेक रहस्यमय आणि दुर्दैवी घटनांचं केंद्र. छत्रपती शाहू महाराजांचे प्रधान थोरले बाजीराव पेशवे यांनी 10 जानेवारी 1730 रोजी या वाड्याचे भूमिपूजन केले. त्या दिवशी शनिवार होता, म्हणून त्याचे नाव शनिवार वाडा असे पडले. वाड्याला संरक्षणासाठी 5 मोठे दरवाजे आहेत. त्यापैकी मुख्य दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा. तुम्ही चित्रात पाहू शकता. या दरवाजावर हत्तीचे हल्ले रोखण्यासाठी मोठे लोखंडी सुळके बसवलेले आहेत. याशिवाय मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, गणेश दरवाजा आणि नारायण दरवाजा असे इतर दरवाजे देखील आहेत. वाड्याच्या आत गेल्यावर आपल्याला एका कारंजाचे अवशेष दिसतात. पण मित्रांनो, या वैभवाला लवकरच एका अंतर्गत वादाची आणि रक्ताची नजर लागली. वर्ष होते 1773. नारायणराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे 5वे पेशवे बनले. पण त्यांचे काका रघुनाथराव आणि काकू आनंदीबाई यांना स्वतः पेशवे